नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा त्याचप्रमाणे इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा आणि महत्त्वाचा असा घटक विषय मराठीतील थोर व्यक्ती व त्यांची संबोधने पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपल्याला थोर व्यक्तींची नावे व त्यांचे किताब आपल्याला पाहायला व ऐकायला मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया। महात्मा राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने, नेताजी सुभाषचंद्र जानकीदास बोस, विवेकानंद नरेंद्र विश्वनाथ दत्त, सेनापती पांडुरंग महादेव बापट, आचार्य विनोबा नरहर भावे, पंडित शांतिदूत जवाहरलाल मोतीलाल नेहरू, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लोहपुरुष पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल, लोकनायक जयप्रकाश नारायण, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, सुधारक गोपाळ गणेश आगरकर, पितामह दादाभाई नौरोजी, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मॅन ऑफ पीस लाल बहादूर शास्त्री, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, देशबंधू चित्तरंजन दास, सरहद गांधी खान अब्दुल गफार खान, पंजाबचा सिंह किंवा पंजाबचा केसरी लाला लजपत राय, भारत नाइटिंगेल सरोजिनी नायडू, क्रांती सिंह नाना पाटील, जननायक बिरसा मुंडा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने त्याचप्रमाणे इतर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मराठीतील एक महत्त्वाचा घटक थोर व्यक्ती, त्यांची संबोधने किंवा त्यांचे किताब याबद्दल
माहिती घेतलेली आहे। या थोर व्यक्तींची संबोधने लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा। हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।